नागपुरातील सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2025 मध्ये झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. आरोपीकडून चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला होता. आता याच गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल पोलिसांनी मूळ मालकाच्या स्वाधीन केला आहे. या कारवाईबाबत सक्करदरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी माहिती दिली आहे. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2025 मध्ये एका व्यक्तीच्या घरात घरफोडीची घटना घडली होती. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपास दरम्यान पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक केली. आरोपीकडून चोरीचा मुद्देमाल देखील पोलिसांनी हस्तगत केला होता. गुन्ह्याचा तपास आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी जप्त केलेला मुद्देमाल आज त्याच्या मूळ मालकाच्या स्वाधीन केला आहे. चोरीला गेलेला मुद्देमाल पुन्हा मिळाल्याने संबंधित मालकाला मोठा दिलासा मिळाला आहे. या संपूर्ण कारवाईबाबत सक्करदरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी अधिक माहिती दिली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल मूळ मालकापर्यंत परत पोहोचला आहे. यातील फिर्यादी चंद्रकांत पांडुरंग आंबुलकर राहणार सुर्वे लेआउट यांच्या घरी 2025 मध्ये घरफोडी झालेली होती. त्याप्रमाणे सक्करदरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता घरफोडीचा. त्याच्यामधील आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत करून देण्यात आला होता. आज कोर्टाच्या आदेशान्वये त्यांना तो परत करण्यात आलेला आहे. त्यामध्ये 66 ग्रॅम सोन्याचे दगड देण्यात आलेले आहे. तसेच साधारण अर्धा किलो चांदी त्यांना मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे. घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपीला अटक करून चोरीचा मुद्देमाल जप्त करणाऱ्या सक्करदरा पोलिसांनी आता हा मुद्देमाल मूळ मालकाच्या स्वाधीन केला आहे. चोरीला गेलेली मालमत्ता पुन्हा मिळाल्याने मालकाला दिलासा मिळाला असून पोलिसांच्या तपास आणि कारवाईचे हे महत्त्वाचे फलित मानले जात आहे.